राज, आपण काल ही हॅज पाहिलं होतं. आय हॅव, वी हॅव, ही हॅज, शी हॅज. ठीक आहे. हे 4 वर्डचे आपण 50-50 सेंटेन्सेस बनवले होते. आता आय वरून, आय हॅव वरून हे तुला 50 सेंटेन्सेस बोलायचे. ठीक आहे. आता काय 45 सेंटेन्सेस. आता पहिल्यापासून मला 45 सेंटेन्सेस बोलून दाखव, पुरा सेंटेन्सेस. स्लो बोल, एक एक वर्ड्स बोल. I have a home, I have a room, I have a door, I have a window, I have a bed. आता आय हॅव अ व्यवस्थित बोलायचं, म्हणजे थोडं डायरेक्ट फास्ट मध्ये नाही बोलायचं. आय हॅव अ बेड, आय हॅव अ चेअर, आय हॅव अ टेबल, असं हळूहळू बोलायचं. एक एक शब्द व्यवस्थित बोलायचं, स्पीड मध्ये नाही बोलायचं. बोला. I have a bed, I have a chair, Good. I have a table, Good. I have a family, I have a brother, I have a sister, I have a friend, I have a house, I have a key, I have a rice, I have a pen, I have a book, I have a plate, pencil, I have a bottle, I have a plates, I have a club. Good. I have a book, I have a notebook, I have a mobile, I have a computer, I have a laptop, I have a file, I have a watch, I have a car, I have a bike, I have a shop, I have a card, I have a bat. This is called bat. Oh. I have a towel, I have a shoes, I have a gift, I have a fan, I have a camera, I have a charger, I have a photo, I have a AC, I have a shirt, I have a pant, I have a bus, I have a cycle, I have a न्यूजपेपर. बर, ठीक आहे. आता हे तुला कळालं कसं बोलायचंय कसं नाही. आता मी मराठीत बोलणार, तू मला इंग्लिश मध्ये त्याचं ट्रान्सलेट करायचं. चुकलं तरी चालेल, काय प्रॉब्लेम, कारण की आता सुरुवात आहे आपली. ठीक आहे. माझ्याकडे एक रूम आहे. माझ्याकडे एक फ्रेंड आहे. तसंच होते. माझ्याकडे एक पेन आहे. माझ्याकडे एक कप आहे. माझ्याकडे एक वॉच आहे. माझ्याकडे एक टॉवेल आहे. माझ्याकडे एक बॅट आहे. वन बॅट नाही, आय हॅव बॅट. माझ्याकडे एक कॅमेरा आहे. माझ्याकडे एक चार्जर आहे. माझ्याकडे एक बस आहे. माझ्याकडे एक कार आहे. माझ्याकडे एक सायकल आहे. माझ्याकडे एक बाईक आहे. माझ्याकडे एक कम्प्युटर आहे. माझ्याकडे एक लॅपटॉप आहे. लॅपटॉप. माझ्याकडे एक मोबाईल आहे. माझ्याकडे एक बुक आहे. माझ्याकडे एक बॅग आहे. माझ्याकडे एक बेड आहे. माझ्याकडे एक होम आहे. होम. गुड. आता बघा, तो काल मध्येच शिकलेला, काल परवा मध्ये 2 दिवसात त्याला मी कसं हॅवचं यूज करायचं ते शिकवलं होतं. आय हॅव पेन, म्हणजे माझ्याकडे काय काय आहे ते त्यांनी सांगितले, आणि तेच मी नंतर मराठीमध्ये विचारलो, त्यांनी त्याचं ट्रान्सलेट इंग्लिश मध्ये केले. म्हणजे शिकवण्याची पद्धत जर एकदम व्यवस्थित असेल ना, तर कुठलाही मुलगा, आता यांनी 45-50 सेंटेन्सेस तो आरामात बोलू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही. पण ह्या पद्धतीने जर तो बोलायला लागला, त्याच्या तोंडातून रेग्युलर जर हे वर्ड्स, हे सेंटेन्सेस जर निघत राहिले, तर तो अजून परफेक्ट होईल. आत्ताशी 2रा आणि 3रा दिवस चालू आहे. नंतर इन फ्युचर आपला 5 ते 6 महिन्याचा तो जो क्लास आहे, त्याच्यामध्ये 6 महिन्यात डे बाय डे किती ग्रोथ होईल हे तुम्हाला माझ्या व्हिडिओ मध्ये दिसेल.